नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत क्रिसमस स्पेशल अशीच कलकल. नाताळ जवळ आलेला आहे. तुमच्या सर्वांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा. तर प्रत्येक ख्रिस्ती घरात फराळाची ही स्पेशल रेसिपी तर नक्कीच व्हायला हवी. तर चला बनवूया ही स्पेशल नाताळाची स्पेशल फराळाची रेसिपी. आता ही स्पेशल नाताळाची फराळाची रेसिपीचा योग्य प्रमाण बघूया आणि पटकन जाऊन रेसिपी बघूया. इथं मी घेतला आहे 1.25 कप मैदा चाळून घेतलेला आहे, त्यामुळे मी चाळून घेतला नाही. परत तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट सगळे जिन्नस एकत्र चाळू शकता. तर इथं 1.25 कप मैदा, तसंच 1/2 कप भाजलेला रवा घ्यायचा आहे. हलका रोस्टेड रवा घेतलेला आहे, तर अगदी कलर चेंज करायचा नाही. आणि 1 किंवा हाफ टीस्पून हा बेकिंग पावडर घ्यायची आहे. सोडा नाही घ्यायचा, पावडर घ्यायची आहे आपल्याला. मीठ घेतलं आहे 1 पिंच. तर हे सगळं एकत्र छान मिक्स करायचं. बेकिंग पावडर, मीठ, रवा आणि मैदा छानपैकी मिक्स करून झालं. रेशो खूप सिम्पल आहे. 1.25 कप घेतलेला आहे मी. 1.25 कप मैदा घेतलेला नाही. 1/2 कप म्हणजे 1/4 कप रवा, तूप आणि साखर घेतलेली आहे. आणि दूधसुद्धा 1.25 कपच लागणार आहे. तर इथं तूप घेतलेलं आहे. मेल्टेड तूप आहे हे. अगदी घट्ट तूप नका घेऊ, वितळून घ्या तूप गरम करून. मेल्टेड तूप इथं घेतलेलं आहे 1/2 कप. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मी आधी विस्करने मिक्स करते. जमलं तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता. मी दाखवते आता हाताने मिक्स करून सुद्धा. आपल्याला एक क्रम्बल करायचं आहे, म्हणजेच मोहन द्यायचं आहे. साधा सोप्या भाषेत म्हटलं तर एक मोहन द्यायचं आहे. मैदा रव्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला एक रवा टेक्स्चर आणायचं आपल्याला छानपैकी. म्हणजे रव्याच्या कणाकणामध्ये आपलं सगळं बेकिंग पावडर आणि मीठ लागायला हवं. तर चला आता हे असं छान चोळून झालं. तर आता पिठी साखर मिक्स करायची. तर पिठी साखरसुद्धा आपल्याला 1/2 कपच घ्यायची आहे. अर्धा कप नाही, 1/2 कप. तर हवं तर एक अर्धा चमचा 2 चमचे तुम्ही वाढू शकता, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर. पण ह्याच्या वरतूनसुद्धा आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे, स्प्रिंग करायची आहे. त्यामुळे पिठी साखर थोडी 1/2 चमचाच घातली, म्हणजे 1/2 कपच घातली तरी बेटर. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एखादा 2 चमचे तुम्ही वाढू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता इथं एग आहे. त्या एगचा पूर्ण भाग घ्यायचा आपल्याला इथं. बट एग नसन खात तर नाही घातलं तरी चालेल. एग पूर्णपणे ऑप्शनल आहे. अंड्याने असं काही फरक पडत नाही. अंड्याने इतकंच फरक पडतो की जे कलकल आहे आपले ते सॉफ्ट राहतात आणि नाही घातलं ते खुसखुशीत राहतील. अगदी शंकरपाळी आपण करतो अगदी त्याप्रमाणे. दूधसुद्धा आपल्याला इथं 1/2 कपच घालायचं आहे. मी इथं अर्धा कप घेतलेला आहे, पण 1/2 कपच लागणार आहे. अगदी एक अर्धा चमचा वर खाली लागू शकतं, कमी जास्त लागू शकतं. आणि व्हॅनिला एसेन्स घेतलेलं आहे, ते सुद्धा एक अर्धा चमचा, छोटा चमचा घेतलेला आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं. अंडं फेटायची गरज नाही. अंडं मिक्स करायचं, डायरेक्ट मिक्स करायचं आपल्याला. अंडं त्याच्यातच फोडून घालायचं आणि डायरेक्ट मिक्स करायचं. पूर्णपणे ऑप्शनल आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं एक. तर ॲज यू विश. आता जसं मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, 1/2 कपच दूध लागलं. 1/2 कप दूध मी बाजूला ठेवलेलं आहे. मी घेताना अर्धा कप घेतलेलं, म्हटलं कमी जास्त लागू शकतं कधी, त्यामुळे. बट रिमेनिंग दूध आपलं राहिलेलं आहे. तर पूर्ण जे मेजरमेंट आहे ते 1/2 कपच आहे. बस 1.25 कप मैदा घ्यायचा आहे. बाकीचं पूर्ण जे रेशो आहे, रवा, पिठी साखर किंवा दूध, ते 1/2 कपच. आणि तूपसुद्धा. आता इथं फ्लेवरला मी व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इलायचीसुद्धा पावडर घेऊ शकता. आता हे बघा छान असं मळून झालं. त्याला रेस्ट करायला 10 मिनटं ठेवायचं. थोडं आता चिकट वाटत असेल, पण जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते आपला रवा पूर्ण पिऊन घेईल. 10 मिनटं. 10 मिनटानंतर आपण चेक करतो आहे बघा, पूर्णपणे घट्ट झालेलं हे पीठ जे आपण मळून ठेवलेलं. आणि आपण मळताना ह्याला छान मूठ देऊन मळलेलं तरीसुद्धा हे आता घट्ट झालेलं आहे, कारण की रव्याने भरपूर मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलेलं आहे. फुगलेला आहे म्हणजे रवा छानपैकी. आता ह्याचे लगेच आपण गोळे करूया. आता त्याची साईज किती ठेवायची, अगदी आपले तिळगुळाचे लाडू असतात ना, अगदी त्या प्रमाणात. तर हे बघा, किंवा एक साधारण बोराच्या आकारात आपण ह्याचा गोळे ठेवू शकतो. आता ह्याला असं थोडंसं बाइंडिंगसाठी, कारण की पहिला बॉल आहे ना त्यामुळे. तर हे बघा, अगदी हे चिकट वगैरे लागत नाही हाताला. काही तूप वगैरे लावायची गरज नाही हाताला. डायरेक्ट काटा चमचा घेऊ शकता किंवा एक नवीन फणी घ्या. आता तुम्ही रेग्युलर करणार असाल तर तुम्ही नक्कीच, ख्रिस्ती लोकांच्या घरी फणी वगैरे असते, कारण की ते स्पेसिफिक त्याच्यासाठीच ठेवतात. बट तुम्ही अगर हे नवीनच करत असाल तर काटा चमचा बेस्ट आहे.
काटा चमच्यावरती हे थोडं छोटं बनतं पण छान बनतं. ते बघा असं पसरट करायचं पिठाच्या गोळ्याला आणि बस हे जे रोल करायचं. तर खूप साधं सोपं आहे. तुम्ही पीठ मळून अगदी 7-8 वर्षाच्या मुलाजवळसुद्धा दिलं तुमच्या तर ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने एन्जॉय करत हे बनवतील. खूप म्हणजे जसं आपण डोनट वगैरे कट करतो ना अगदी त्याच्यापेक्षाही सोपं. तर हे बघा आहे ना किती साधं सोपं आहे. लहानात लहान मुलंसुद्धा ह्याला करू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं 7-8 वर्षाच्या लहान मुलाला सुद्धा दिलं ते सुद्धा ही मदत तुम्हाला नक्कीच करेल आणि अगदी त्यांना गंमत वाटते हे करायला. तर हे बघा असं ह्याला फ्लॅट करायचं. तुम्ही बॉल बनवून दिले मुलांना तरी ते एन्जॉय करतील हे करायला. काहीतरी मुलांनासुद्धा आपल्या कामामध्ये अगर आपण इन्व्हॉल्व केलं तर मुलांनासुद्धा प्रसन्न वाटतं की आपण काहीतरी काम केलं, आपल्या आईची मदत केली नाही का. तर हे बघा याचं फ्लॅट केलं आणि ह्याला असं रोल करायचं. बस दॅट्स इट. तर पटकन हे खूप पोलपाट लाटणं घ्यायची काही गरजच नाही. अगदी साधं सोपं आणि पटकन होतं आहे. तुम्ही 10-12 मी आता तुम्हाला 2 करून दाखवले. आता पटकन मी 10-12 करते. हे बघा 10-12 म्हणता बरेचसे झालेले 15-20 झालेले. तर चला एका बॅचमध्ये तुम्ही 10-12 सोडू शकता. कढई तापलेली. जेव्हा मी हे करायला घेतलं तेव्हाच मी तेल तापायला ठेवलं. करताना मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आणि पटकन हे आपण फ्राय करून घेऊया. हेला साधारण टाईम किती लागतो? अगदी 5 मिनटात एक बॅच रेडी होतो. कसं फ्राय करायचं तर हे बघा जास्त अगदीच काळपट किंवा अगदीच ब्राऊन करायचे नाही. गोल्डन ब्राऊन झाले की लगेच आपण काढू शकतो. म्हणजे हे बघा जसं बिस्किटचा कलर असतो ना अगदी त्या कलरमध्ये आले की आपण ह्याला काढूया. कारण की हे जास्त फ्राय केल्यानंतरसुद्धा ह्याच्यामध्ये हीट राहते आणि मग ते अजून डार्क होतात. जसं ते थंड झाले तसं अजून जास्त लाल होतात ते. त्यामुळे हलकेसे ब्राऊन झाले बिस्किटच्या कलर की लगेच काढले. आणि गरम गरम असतानाच ह्याच्यावरती पिठी साखर भुरभुरायची थोडीशी. अगदी एनहॅन्स होतो फ्लेवर. त्या पिठी साखरमध्ये अगं तुम्ही इलायची टाकली तर अगदी अतिउत्तम. तर चला पटकन जाऊन हे साधी सोपी फराळची रेसिपी नक्कीच ट्राय करा. ही रेसिपी आपल्याला पोर्तुगीजकडून भेटलेली आहे. भारतासाठी गोड भेट ही रेसिपी आपल्याला त्यांनी दिलेली. तर नक्कीच ही ट्राय करा. ह्या नाताळाला तुम्ही सगळी ही रेसिपी बनवणार आणि तुमच्या कमेंटमध्ये मला फीडबॅक नक्कीच देणार. लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करणं सगळं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.